नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आमचं शूट होतं गुहागरला, पण त्याआधी काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही निघालो वेळेश्वरच्या दिशेने। चिपळूणवरून गुहागरकडे जाताना मार्गतामाणेमधून डावीकडे हा रस्ता जातो। जोंबडी, पिंपर अशी छोटी छोटी गावं पार करत निसर्गाचा आनंद घेत आम्ही वेळेश्वरच्या दिशेने निघालो। चिपळूण शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। वेळणेश्वर 1200 वर्षापूर्वीचा इतिहास असलेलं हे वेळणेश्वर मंदिर। नवस केल्यावर तो पूर्ण करायला अजिबात वेळ न लावणारा म्हणजे वेळणेश्वर। मंदिरात प्रवेश करताच पितळी ओट्यावर चारही बाजूने एकमुखी असलेले मुखवटे आणि त्यावर 5 फण्यांचं नाग हे दृश्य बघायला मिळते। मग मुख्य मंदिराच्या बाजूला कालभैरवाचं मंदिर आहे। मग पुढे गेल्यावर आपल्याला भगवान विष्णूंचं मंदिर पाहायला मिळतं। आणि त्याच्याच बाजूला गणेश मंदिर देखील आहे। एक विशेष म्हणजे या मंदिरामध्ये 2 नंदी आहेत। तुम्ही कधी एकाच मंदिरात 2 नंदी पाहिल्यात का? आता ड्रोन दिलाय, आता ड्रोन फ्लाय करणार आहे। तू व्हिडिओ यासाठी काढतोय की जर काही क्रॅश वगैरे झाला, क्लॅश झाला तर माझ्यावरती नाव टाकायला, इन्शुरन्स मध्ये टाकायला। मग कशाला शिकवायचं? समुद्रकिनारी स्वयंभू असणाऱ्या गुहागरमधील या वेळणेश्वर मंदिराला नक्की भेट द्या। वेळेश्वरकडून गुहागरकडे प्रवास करत होतो आणि प्रवास करताना डाव्या बाजूला दिसल्या त्या सुंदर अशा होड्या। मग हे सुंदर दृश्य ड्रोन मध्ये टिपायला जावं। थोडं पुढे गेलो आणि अडूर गावात दिसले हे शंकासूर। मग त्यांचं दर्शन न घेता कसं झालं?
तर मित्रांनो, हा छोटा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.